ऍक्च्युली आमच्या गाडीचा टायर पंक्चर झालाय. हॅलो हाय, मी ऋतुजा परब आणि माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज 7 ऑक्टोबर आहे आणि उद्या 8 तारीख आहे. सो 7 आणि 8 हे 2 दिवस आम्ही लोणावळ्याला चाललो आहे, मी आणि माझे कझिन्स. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही मजा करायला तर चाललेलोच आहोत, पण माझ्या दीदीचं, माझ्या काकाच्या मुलीचं लग्न ठरलं आहे. सो तिचं म्हणजे छोटंसं तिला एक आम्ही सरप्राईज देणार आहोत किंवा आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करण्यासाठी तिकडे सगळे चाललेलो आहोत. आणि तिथे मी विला बुक केलेला आहे. सो तो पण तुम्हाला दाखवण्यासाठी खूप एक्सायटेड आहे. सो आम्ही थोड्या वेळ निघणार आहोत. सो ही आमची आजची सवारी आहे आणि ही इज माय फ्युचर जीजू श्रीकांत वाडकर. म्हणजे कसा झालाच आहे हा. आपलं काही म्हणणं बर्थडे गर्ल हिचा उद्या बर्थडे सेलिब्रेट करायला ही माझी हा ओके मी हा आता माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर इथे माझ्याकडे ओके. तर मी ओळख करून देते तुम्हाला सगळ्यांची. ही माझी श्रद्धा ताई आहे, श्रद्धा परब. आणि ही माझी दीदी सोनी दीदी, स्नेहल परब नाव आहे तिचं. आणि हा हिचा होणारा नवरा श्रीकांत वाडकर, श्री आम्ही म्हणतो त्याला. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day I'm gonna make something great. That's my way. ॲक्च्युली आमच्या गाडीचा टायर पंक्चर झाला आहे म्हणून आम्ही थांबलो आहे आता. आणि ह्याचं एक चांगलं हे झालं आहे की इथे छान खूप मस्त तुम्हाला बघा किती मस्त दिसते, सिनेरी आहे, एक नंबर आहे. आणि तुम्हाला टायर पण दाखवते, फारच वाईट झालं दाखव. तर अशी हालत झाली आहे. अचानकच गाडी चालताना असा आवाज आला. आता होत आहे तसं हळूहळू तो करतोय, टायर चेंज करतोय. बघू आता किती वेळ लागणार आहे आणि आम्ही किती वाजता पोहोचणार आहोत. ॲक्च्युली कामोठवरनं निघालेलो पण इतक्यात पोहोचलो असतो. 1 तासाचाच काही तो डिफरन्स आहे ना. पण ते टायर पंक्चर झाल्यामुळे हे असं सगळं झालं आहे. आता बघू किती वेळ लागतो आहे आम्हाला जायला. तू म्हणतो ना तुझ्या हातात काहीतरी त्या गाडीत बसल्यावर तो टायर घेऊन बसा. बघितलं कसा माझी मस्करी करतो. जाऊ तिला विचारला बाजूवाल्यांचा नंबर आता नाही. काय होतंय काय पण असतंय, कॉपी पण नीट करतात. सो फायनली आमचा टायर लागलेला आहे आणि आम्ही तर निघतोय पुढे. सो आम्ही फायनली विलामध्ये पोहोचलेलो आहोत
आणि खूप छान विला आहे खरंच. फोटोमध्ये आहे तसाच आहे. मी तुम्हाला दाखवेनच, आता तुम्ही बघालच. खूप मस्त आहे आणि 3 BHK विला आहे. सॉरी 4 BHK आहे. वरती 3 आणि खाली 1 रूम आहे आणि वर टेरेस आहे. आणि इतका कमाल व्ह्यू आहे ना टेरेसचा, एक नंबर. तो पण मी तुम्हाला टाईम लॅप्स वगैरे घेतला तर मी तोही तुम्हाला दाखवते. खूप भारी आहे. आता जस्ट आम्ही आलो आहे. सो आता कोरोनाचं हे आहे त्यामुळे आता मी जरा पटकन फ्रेश वगैरे होतो सगळे आणि मग पुढची काय आम्ही मजा करू तुम्ही बघालच. पूलमध्ये जाणार आहोत. सो पूलमध्ये गेल्यावर पण तुम्हाला तिथली मजा वगैरे बघायला मिळेल. आता आम्हाला खूप भूक लागली आहे आणि ते दोघं आल्यावरती आम्ही मस्त जेवणार आहोत. आम्ही घरूनच सगळं म्हणजे जे काही खाण्याचं आहे ते कॅरी केलेलं आहे. आम्ही चिकन बनवूनच आणलंय येताना घरातनं, कारण ते आता कुठे बाहेर खाऊ शकत नाही कोरोनामुळे. सो त्यामुळे आम्ही सेफ्टी म्हणून जेवण पण घरातनंच कॅरी केलं. सो आता आम्ही पटकन जेवतो. September we met, I could tell by your smile. You hadn't been with a good girl like me in a while. Yeah, you were impressed, couldn't leave me alone. Text me every time that you pick up the phone. त्याला पण घालून एसी तरी लावायचं. अरे बलून फुटते म्हणून लावते. अरे शाल आणि स्लीपर. Now I'm up all night, I'm picturing you acting like a fool. I'm on the other side, you're like a full moon, and I'm up all night, howling at you. Tables have turned, tables have turned, tables have turned. Tables have turned. I used to be chill, now I can't catch my breath. When you say my name, I feel tight in my chest. Can't handle the space, I need you here by my side. You make me sweat in the coldest of nights, yeah. I had control in the driver's seat, but my hands are slipping off the... Happy birthday to you. Happy birthday dear Shraddha. Happy birthday to you.
आम्ही लवकर उठलेलो आहोत आणि दीदी नाश्त्याचं बघतीये आणि आम्ही आता नाश्ता करून आता काय मॅगी अंडे आणि ब्रेड बटर आणलेलं आहे. सो थोडंसं नाश्ता करू तर टाइमपास करू मग 12 वाजता निघायचं इकडनं. Every single day, I'm gonna make something great. That's my way. Every single day, I'm gonna make something great. That's my way. आमची पिकनिक संपलेली आहे आणि आता मी परत चाललोय घरी.